आणि एक आता अतिशय महत्त्वाची बातमी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा खुलासा लवकरच होऊ शकतो. आणि त्याचं कारण म्हणजे या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा बीडमध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यात आहे. बीडमध्ये घडलेल्या या हत्याकांड प्रकरणाला कलाटणी देऊ शकणारा हा पुरावा आहे आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल. हत्याकांडात अटकेत असलेल्या 7 आरोपींच्याकडून एकूण 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पण या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा मोबाईल फोन आहे तो विष्णू चाटेचा. फरार असताना विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये कुठेतरी फेकला होता, पण मोबाईल कुठे फेकला हे आपल्याला आठवत नाही असं त्यानं पोलिसांना म्हटलंय. या मोबाईलचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. हा मोबाईल फोन सापडला तर वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातील देशमुख हत्याकांडाशी संदर्भात सर्व गोष्टी उलगडल्या जातील असा पोलिसांना विश्वास आहे. तिकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अजित पवार चांगलेच संतापले. माध्यमांनी अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला होता, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस आणि विरोधक धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहेत. तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना. तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकारे माध्यमांच्या प्रतिनिधींवर त्रागा केला. राज्यात याआधी अनेक नेत्यांनी त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्याच अनुषंगानं अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारणा करण्यात आली. मात्र अजित पवार यांनी नाव आल्यानंतर चौकशी होईल असा मुद्दा मांडत राजीनाम्याबद्दल बोलायचं टाळलं. तसं पाहिलं तर अजित पवार ज्या महायुतीत उपमुख्यमंत्री आहेत त्याच महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपच्या सुरेश धस यांनीच अतिशय आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मागच्या 1 महिन्यापासून सुरेश धस सातत्यानं वेगवेगळ्या व्यासपीठांवरून धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करतायत. धनंजय मुंडे यांचं नाव न घेता सुरेश धस तोफ डाकतायत. त्यांना बिनभाड्याच्या खोलीत टाका अशी भाषा सुद्धा वारंवार वापरली जाते. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर कायंदेला द्या ना. ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो. दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन. अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं, परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विश्ववल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही. थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं, कारण कडक माणूस आहे तो, परखड आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्यामुळे विरोधकांना स्फुरण चढलं नसतं तरच नवल. विरोधकांनी त्यांचा सूर अधिक आक्रमक करत अधिक त्वेषानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांची पाठराखण का केली जाते असा प्रश्न उपस्थित केला. ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं, तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचा गदारोळ सुरू असल्यामुळे अखेर अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा सूर बदलला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, कुणालाही विशेष वागणूक मिळणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे.
आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा. त्याच्यामुळे तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा. राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाचे आमदार घटक पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा भाजपचे आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांनी मागितला. धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी सुद्धा राजीनाम्याची थेट मागणी केली. तर अजित पवार यांनी बळजबरीनं चौकशी करायची का असा प्रश्न विचारत धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचंच पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इकडे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 33 दिवस झालेत आणि या 33 दिवसात या प्रकरणात 7 आरोपींना मकोका लावण्यात आलाय. मात्र ज्या पद्धतीनं हा तपास सुरू आहे त्यावर विरोधकांच्या सोबतच सत्ताधारी पक्षातले काही जण नाराज आहेत. अशातच उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा सरकार कारवाईचं ढोंग करतंय असा आरोप केलाय. लहान मासे कापले, मोठा मासा जाळ्याबाहेर. वाल्मिक कराड काही दिवसात बाहेर येईल. कोण कोणाला वाचवतंय? महायुती सरकारवर नेहमीच ताशेरे ओढणारे संजय राऊत बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील 7 आरोपींना मकोका लावण्यात आलाय. मात्र खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही आणि याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत. मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल. साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला, बाकी काय? कोण कोणाला वाचवत आहे? आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय? शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं. की राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता. मोठा मासा असा उल्लेख केल्यानं संजय राऊत यांचा रोख कुणाकडे आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. हा मोठा मासा आणि त्याला वाचवण्यासाठी कोण कोण प्रयत्न करतंय हे समोर येईलच. दरम्यान ठाकरेंच्याच पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी तर थेट या प्रकरणात वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष सहभाग असूनही